जामनेर शहरात 2 दिवसापूर्वी पुन्हा एक घरफोडीची घटना समोर आली आहे. वाकी रस्त्यावरील दर्शन पार्कमधील एक बंद घर चोरट्यांच्या नजरेत होते. या घराचे मालक बुधवारी पुण्याला गेल्यामुळे चोरट्यांनी संधी साधली. शुक्रवारी सकाळी घरमालक घराकडे परतल्यानंतर त्यांच्या लक्षात चोरीची घटना आली. चोरट्यांनी घराच्या बाहेरील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि कपाट फोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 74,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. यात काही सोन्या चांदीचे दागिने व 30,000ची रोकड आहे. कॉलनी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी देखील आता नागरिक करत आहेत. या महिन्यातील ही दुसरी मोठी घरफोडी म्हटली जाईल. जामनेर शहरात पुन्हा चोरटे सक्रिय तर झाले नाही ना, अशी शंका उपस्थित व्हायला आता वाव नाही. पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे आहे. चोरटे स्थानिक आहेत की बाहेरचे आहेत याचा तपास पोलिसांच्या चौकशीत होईलच, परंतु तपास लवकर झाला पाहिजे अशी अपेक्षा रहिवाशांकडून केली जात आहे. यापूर्वी मदनीनगर भागात झालेल्या 8.5 लाख रुपयाच्या चोरीचा तपास पोलिसांनी शिताफीने केल्याने पोलिसांकडून पुन्हा नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही घरफोडी कॉलनी भागात घडल्याने कॉलनी भागातील रहिवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ही भीती कमी करण्याचे काम आता पोलिसांना करावे लागेल. पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.